मित्रांनो, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना। तर आता या प्रकारचा मेसेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून महिना 4,000 रुपये मिळणार अशा प्रकारची योजना आहे। याची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्ज कसा करायचा व कुठे करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्याचबरोबर ही योजनेची सत्यता काय आहे, म्हणजेच ही योजना खरी आहे की खोटी आहे की अफवा आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून पुढील अपडेट मिळत राहतील। तर आता योजना काय आहे? मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना। तर ही योजना 1 मार्च 2020 नंतर आई वडिलांपैकी एक किंवा दोघांचा मृत्यू झालेल्या 18 वर्षाखालील मुलांना दरमहा 4,000 रुपये आर्थिक सहाय्य दिलं जातं। तर अशा प्रकारचा हा मेसेज आहे, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। यामध्ये 4,000 रुपये प्रति महिना अर्थसहाय्य हे तुम्हाला राज्य शासन देतं, परंतु याबद्दलची सत्यता आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे मित्रांनो। तर आता यामध्ये आवश्यक असणारी कागदपत्रे काय आहेत, तर वडील आणि आई यांचे एकत्र खाते असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर शाळा प्रवेश पत्रिका, त्यानंतर आधार कार्ड आई आणि मुलासाठी। तर यामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड आणि आईचे आधार कार्ड लागणार आहे। त्याचबरोबर शाळेचे आठवड्याचे पत्र, मुख्याध्यापकांनी लिहिलेलं पत्र असणं गरजेचं आहे यामध्ये। त्याबरोबर वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र आणि याच्यानंतर 6वा पुरावा असा लागणार आहे की तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा, ज्यावरती 13,000 रुपये ते 75,000 रुपये या दरम्यान तुमचे वार्षिक उत्पन्न असणे गरजेचे आहे, तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठराल, अशा प्रकारची माहिती या व्हायरल मेसेजमध्ये दिली जात आहे। याचबरोबर आता पुढे देखील अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे करायचा याची देखील माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये आता अर्ज कसा करावा, तर फॉर्म भरून तुम्हाला जिल्हा बाल संरक्षण युनिट, जिल्हा परीक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावा लागणार आहे, अशा प्रकारची माहिती दिली जात आहे। त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुक्यांच्या ठिकाणी फॉर्म देखील उपलब्ध आहेत। आणि अधिक माहितीसाठी संपर्क, या ठिकाणी एक मोबाईल क्रमांक देखील तुम्हाला दिसत असेल। या प्रकारचा मोबाईल क्रमांक त्या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये व्हायरल होतोय। तर मित्रांनो, आता वेळ झालेली आहे की या योजनेमागचं सत्य काय आहे ते जाणून घेण्याची। तर मित्रांनो, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही महाराष्ट्र राज्यात राबवली जाणारी योजना नसून ही योजना मध्य प्रदेश या राज्यात राबवली जात आहे। तर आता सध्या सोशल मीडियावरून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा योजनेच्या नावाने काही मेसेज व्हायरल होत आहेत। त्यामध्ये 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील 2 मुलांस बालसेवा योजनेअंतर्गत दरमहा 4,000 रुपये मिळणार आहेत व याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत असे प्रसारित करण्यात येत आहे। तर आता सर्व नागरिकांना कळविण्यात येते की महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नाही। त्यामुळे आता तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे की ही बातमी फेक आहे, म्हणजेच हा व्हायरल मेसेज फेक असून यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा।